नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसानच्या 20व्या हप्त्यासंदर्भात, याचबरोबर नमो शेतकरीच्या 7व्या हप्त्यासंदर्भात म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या पुढच्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हे दोन्ही हप्ते कोणत्या तारखेला येणार, किती रुपयांचे येणार, हे हप्ते येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार, या संदर्भात संपूर्ण महत्त्वाचं डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याचबरोबर राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान आणि नमो शेतकरीमध्ये काही बदल केलेत, आता हे कोणते बदल केलेत याही संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून पीएम किसान आणि नमो शेतकरीचं संपूर्ण अपडेट कळेल। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। राज्यातील 93,66,00,000 शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की पीएम किसानच्या 20व्या हप्त्यासाठी आणि नमो शेतकरीच्या 7व्या हप्त्यासाठी जवळपास राज्यातील 93,66,00,000 शेतकरी पात्र झाले। परंतु या 93,66,00,000 शेतकऱ्यांना पीएम किसानचा 20वा आणि नमोचा 7वा हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरिता महत्त्वाची 4 कामे करायची। ती अगोदर मी तुम्हाला 4 कामे सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की याची तारीख काय आहे, कोण्या तारखेला हे हप्ता येणार। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला पहिलं काम करायचं आहे, तुमचं फार्मर आयडी म्हणजे किसान कार्ड काढायचं आहे। तुमच्याकडे जर किसान कार्ड म्हणजेच फार्मर आयडी जर नसेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा 7वा, पीएम किसानचा 20वा हप्ता येणार नाहीये। केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला फार्मर आयडी आता बंधनकारक करण्यात आलेला आहे, त्यामुळे येणाऱ्या 30 तारखेपर्यंत तुम्ही फार्मर आयडी म्हणजेच किसान कार्ड काढून घ्या। यानंतर शेतकरी बांधवांना दुसरं काम करायचं आहे, केवायसी करायचे। तुम्ही जर अद्यापर्यंत पीएम किसानची केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर पीएम किसानची केवायसी करून घ्या, आणि केवायसी जर केलेली असेल तर तुम्हाला कोणतेही काम करायची गरज नाहीये। यानंतर दुसरं काम शेतकऱ्यांना करायचं आहे, ते म्हणजे लँडचा प्रॉब्लेम। आता भरपूर शेतकऱ्यांचा लँडचा प्रॉब्लेम यस आहे, मग त्या शेतकऱ्यांना काय करावं लागणार? आता ज्या शेतकऱ्यांचा लँडचा प्रॉब्लेम यस आहे त्यांना कोणतेही काम करायची गरज नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांचा लँड सीडिंग नो आहे त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी यस करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता ती यस करायचं असेल तर जवळचं तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय या तिन्हीपैकी एका ठिकाणी जाऊन ते तुम्ही दुरुस्त करू शकता। यानंतर दुसरं काम करायचंय, तुमच्या आधारला बँक खातं लिंक करायचं आहे। आता तुमच्या जर आधारला बँक खातं लिंक नसेल तर तुम्हाला कोणताही शासनाचं अनुदान येणार नाही, जसं की पीएम किसान येणार नाही, नमो शेतकरी येणार नाही, कोणतंही अनुदान येणार नाही। त्यामुळे तुमच्या आधारला बँक खातं संलग्न करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे सर्वप्रथम शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची कामं ही 4 कामं आहेत। पहिलं म्हणजे तुम्हाला फार्मर आयडी काढायचे, दुसरं म्हणजे केवायसी करायचे, तिसरं म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक करायचं आहे, आणि चौथं काम सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं लँडचा प्रॉब्लेम जे नो आहे ते तुम्हाला यस करायचं आहे। हे तुम्हाला 4 कामं करायची आहेत। यानंतर आता आपण जर पाहिलं तर भरपूर सारे शेतकरी आम्हाला काही प्रश्न विचारतात की दादा, नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं सांगलं होतं की आम्ही 6,000 ऐवजी 9,000 रुपये देणार, मग आता या निधीच्या वाढीबाबत काय तरतूद झाली आहे का, त्या संदर्भात आम्हाला काय सांगा। तर आपण जर पाहिलं तर 24 फेब्रुवारी 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली, आम्ही 6,000 रुपये ऐवजी 9,000 रुपये देणार असं सांगितलं नमो शेतकरी योजनेअंतर्गत। आणि या दोन्ही योजनेअंतर्गत आम्ही वार्षिक शेतकऱ्यांना 15,000 रुपये देऊ असं सांगितलं, परंतु अद्यापर्यंत त्यांनी फक्त घोषणाच केली, कोणत्या मागच्या अर्थसंकल्पातही तरतूद झाली नाही आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्येही याची तरतूद झाली नाही। त्यामुळे सध्या जे काही नमो शेतकरीचा हप्ता जो काही पुढचा येणार आहे तो फक्त 2चाच येणार आहे, 3,000 रुपयाचा येणार नाही। जर राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून नमोच्या निधीच्या वाढीबाबत काही तरतूद केली तर 2,000 रुपयाची 3,000 रुपयाचा हप्ता येऊ शकतो। 6,000 रुपयाऐवजी 9,000 रुपये वार्षिक येऊ शकतात। 6,000 रुपये ऐवजी जर वार्षिक 9,000 रुपये दिले तर 3,000 रुपयाचा पुढचा नमोचा 7वा हप्ता येऊ शकतो, परंतु अद्यापर्यंत सरकारने यावरती कोणताही निर्णय घेतला नाही। त्यामुळे येणारा जो हप्ता आहे तो फक्त 2,000 रुपये येणार आहे। आता पुढचा प्रश्न आहे की दादा, नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हे दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात का? तर याचं उत्तर आहे 100% हो, कारण की येणारा पुढचा जून महिना आहे आणि जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांना पेरणीची कामे असतात, पेरणीसाठी पैसे लागतात। त्यामुळे नमो शेतकरीचा 7व्या हप्त्याचे पैसे आणि पीएम किसानच्या 20व्या हप्त्याचे पैसे हे दोन्ही हप्ते एकत्र शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये येऊ शकतात। आता दुसरा शेतकऱ्याचा प्रश्न आहे की दादा, अद्यापर्यंत राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसान संदर्भात अधिकृत तारीख जाहीर झाली आहे का? याचं उत्तर आहे नाही। अद्यापर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसानच्या पुढच्या हप्त्यासंदर्भात कोणती तारीख जाहीर झाली नाही, नमोच्या संदर्भातही जाहीर झाली नाही, परंतु याचा अंदाज एवढाच आहे की 100% जून महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये नमोचे आणि पीएमचे असे मिळून दोन्हीचे 2,000 रुपये 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये येण्याची शक्यता मात्र जास्त आहे। तर मित्रांनो,
आता नमो आणि पीएमचा हे दोन्ही हप्ते या जून महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये येऊ शकतात। आणि तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ही तुम्ही कामे केली आहेत का हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपले यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।